बिग विकेट डाऊन. एस 15 मिनिटांचा अवधी दिला होता मलंगड संघाला, तर 15 मिनिटं होऊन गेलेत. अजूनही 5 मिनिटं तुमच्यासाठी असतील आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुमचा निर्णय कळवायचा आहे मित्रांनो. इथे मात्र फलंदाज बाद. राजेश बॅक टू डग आउट. चला सामना चालू करा आपण. या ठिकाणी पंच आपण पाहतोय राजेशला खूप स्वस्तात परतावं लागलं. हा पटका या ठिकाणी झेल, परंतु जमिनीला दान. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण आउटफील्ड या ठिकाणी खूप फास्ट आहे. कार्पिकच्या माध्यमातून डीप पॉइंटला येतोय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा. चांगली गोलंदाजी राकेश भगतच्या माध्यमातून आपण पाहतो. एक फिरकीचा जादूगर. हा पटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. वेट अँड वॉच क्रिकेट. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो इथून मात्र चौकार. हाय फटका चांगला आहे. हाय फटका पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून गेला जातोय. एक धाव केली कंप्लीट. तू मै त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. यस ओव्हर समाप्त. एक ओव्हर समाप्तीनंतर दाबलकावर धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 12 धावा. एक ओव्हर समाप्तीनंतर दाबलकावर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात गावंडवाडी संघाच्या लागल्या गेल्या त्या ठिकाणी 12 धावा. राजेशला खूप स्वस्तात बाद व्हावं लागलं. या ठिकाणी राजेश सारखा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन आला गेलाय. हाही पटका चांगला आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फेकून दिलाय. बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चौकार. हाही पटका चांगला. पुन्हा एकदा ताकद थोडीशी कमी, परंतु हाय अँड हँडसम बॅट्समन आपण पाहतोय रमेश शाह. हाही पटका चांगला. हाही पटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने फेकून दिला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता मात्र सजवलाय राकेश भगत यांनी. एक धाव कंप्लीट केले. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने आपलं कव्हर धावसंख्या आपण पाहतोय. तर विचार केला तर 24.
हाही फटका चांगला आहे, हाही फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, रन्स मिळतील या ठिकाणी. चौकार आहे, या चेंडूवर येईल चौकार, आणि चौकाराच्या मध्ये आपल्या करत असंख्य आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर चौकार आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. याच गोलंदाजाने काय गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, फक्त 2 धावा खर्च केले होते, 4 विकेट आल्या होत्या. याही चेंडूवर भिडते या ठिकाणी विकेट. अठ्ठावीस या धावसंख्येवर मात्र दुसरा हादरा रमेशच्या स्वरूपात लागत असताना टीम गावंडवाडी या संघाला 'सामना लवकर खेळवा' बघा, पंच 4 वाजून 22 मिनिटे झाले गेले त्या ठिकाणी. मोहनवारे सातत्याने ताकीद द्या. रमेश आले गेले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मी सरचे स्वागत करेन. हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे, या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर समाप्तीनंतर 14.00च्या सरासरीने खेळ या ठिकाणी केला जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, या ओव्हरमध्ये 14 धावा. 16 धावा आल्या गेल्या मापे असावं या ओव्हरमध्ये. विचार केला तर 1 षटकार, 1 चौकार, 2 चौकार, 1 डबल, 1 विकेट आणि 1 डॉट चेंडू. स्लॉकरचं षटक असेल. गोलंदाज मार्कर गोलंदाज प्रवीण. पुल्लालेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनून राहील प्रेक्षक. हाय अँड हँडसम बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी. राहुलच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय. हाही फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव केली कंप्लीट, आणि दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. 2 धावा, 2 धावेच्या मदतीने दाबला पुढे सरकेल. 36 धावा ऑन अ स्कोर बोर्ड. यस, आयोजकांचा आपण संपर्क साधा. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन कुठेतरी भटकतोय. गोलंदाज प्रवीण. हा चेंडू पंचांनी इथे मात्र दंडित केल्या. वाईटच्या स्वरूपात 37 धावा. हा फटका पुन्हा एकदा चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे महेश. 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव धोक्याची घंटा. Yes, it is OUT means out. फलंदाज बाद. बॅट्समन मनोजला इथून मात्र परतावं लागतंय.
चांगली गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून. इनिंग नंबर 5चा फलंदाज पुन्हा एकदा राजेशला आपण पाहतोय. हा फटका इथे मात्र महेश आहे, परंतु फटका इथे मात्र फसला गेला. अप्रतिम झेल. आज महेशचा दिवस चांगला आहे मी म्हणेन, कारण चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलं. धावफलकावर धावसंख्या 38 धावा. अजूनही कायशे चेंडू शिल्लक, 2 चेंडू या ओव्हर मधील. चला नवीन बॅट्समॅन लवकर जा मित्रा, अजून बऱ्याच भांगडी मिटवायच्या. हा फटका पुन्हा एकदा, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव आणि 1च धाव. शेवटचा चेंडू शिल्लक, 39 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू काय मिळेल? 1 सिंगल धाव, डॉट चेंडू, 2 धावा, 3 धावा, चौकार, षटकार, नो वाईट. काय घडलंय? चेंडू इथे मात्र सिंगल धाव. 40 धावा येणार अठरा चेंडू आणि 41 धावा.
फटका या ठिकाणी फसला जातोय. स्वतः चालले फॉलो थ्रू मध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी फलंदाज होईल बाद. रमन पहिल्या चेंडूवर बाद. पहिलाही सामना पहिल्या चेंडूवर बाद, दुसराही सामना पहिल्या चेंडूवर बाद. दत्ता चाललाय इनिंग नंबर 3 साठी फलंदाजी करण्यासाठी. 40 धावा आणि 41 धावा बनवायच्या आहेत. 13.50 ची सरासरी गाठणं खूप गरजेचं आहे सामना जिंकण्यासाठी सांभारी लोहाडी या संघाला. या ओव्हरला कमीत कमी 14 ते 15 धावा बनवणं खूप गरजेचं आहे टीम. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे रमेशचा. राकेशला स्ट्राईक वर येणं खूप गरजेचं असेल, कारण राकेश सारखा एक हुकमी फलंदाज मी म्हणेन याच ग्राउंडवर राकेशच्या माध्यमातून नेहमी सराव केला जातोय. हाही फटका नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव कंप्लीट केले, दुसरी धाव, 2 धावा. श्रीगणेश झालाय. 3 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्या जात आहेत. 1 विकेट सुद्धा गेल्या. बरंच काही घडलं या पहिल्याच 3 चेंडूवर. डॉट चेंडू आला, विकेट आली, 2 धावा आल्यात. P1चं षटक आहे. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल टिपला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल. दत्ता बॅक टू पॅव्हिलियन. बराच काळ नॉन स्ट्रायकर इनला आहे. राकेश भगत आपण पाहतोय. राकेश भगतला स्ट्राईक घेणं खूप गरजेचं होतं, परंतु विकेटही टिकवणं तेवढंच गरजेचं. चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी, कारण 41 धावा 18 चेंडू मागे बनवायच्या आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर आले होते. फक्त आणि फक्त 2 धावा. डबल काबर. शेवटचा चेंडू शिल्लक. लगभग 5 चेंडू नॉन स्ट्राईक इंडवर आहे. राकेश भगत इथून एखादी सिंगल घेणं मी म्हणेन चुकीचं ठरू शकतं टीम सांभारी या संघासाठी. हा चेंडू आणि पुन्हा एकदा कॉलिंग नाही या गावंडवाडी संघाच्या. माध्यमातून आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात या ठिकाणी. आपण पाहतोय टीम सांभारी या संघाच्या माध्यमातून येणारे चेंडू असतील 12 आणि लगभग विचार केला तर 39 धावसंख्येची गरज असेल सामना फिनिश करण्यासाठी या ठिकाणी सांभारी लव्हाळी या संघाला. हा चेंडू इथे मात्र एक सिंगल. राकेशला जेवढे चेंडू खेळता येतील तेवढे चेंडू खेळून काढणं खूप गरजेचं आहे, कारण 19.00 सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे.
प्रत्येकी ओव्हर मागे 3 मोठे फटके खेळून काढणं खूप गरजेचं आहे सामना जिंकण्यासाठी, कारण रमेशने खूप चांगली गोलंदाजी केली गेली. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे राजेश च्या माध्यमातून चुका अजिबात नसतील. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी खांडवाडी संघाच्या माध्यमातून. हाही फटका उंची जास्त लांबी कमी, त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे आणि केला जाईल. चुकीचं फलंदाजी मी म्हणेन. राकेश भगतला फक्त स्ट्राईक वर आणून ठेवण्याचं काम करायचं आहे, परंतु तसं काय घडलं जात नाही. या ठिकाणी उर्वरित समीकरण 9 चेंडू आणि 38 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. हाही फटका झेल. राकेश भगत नाराजगी व्यक्त करत असताना हॅट्रिक कंप्लीट. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक मात्र महेश उर्फ बाब्याच्या नावावर होती. दुसरी हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज राहुलच्या नावावर. लगभग मी म्हणेन 10 चेंडू झाले गेलेत आणि त्यामधील फक्त एक चेंडू राकेश भगतने फेस केलाय. आठ चेंडू आणि 38 धाबा, म्हणजे लगभग विचार केला ना तर 8 चेंडू मागे 6 चेंडू षटकाराच्या पार फेकून द्यावे लागतील आणि ती ताकद, क्षमता, गुणवत्ता ठासून भरले राकेश भगत मध्ये. परंतु 10 चेंडू फेकलेत आणि फक्त एक चेंडू या ठिकाणी फेस केला जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक. मी म्हणेन या ठिकाणी अजूनही वेळ गेला नाहीये, परंतु राजनीतीचा एक डायलॉग आहे, वेळ गेली सत्ता गेला कार्यक्रम संपला. हा षटकार जरी आला तरी राकेश भगतला मात्र नॉन स्ट्राईक इंडवर खेळावं लागेल. हाय हँडसम. चुकीचा खेळ चालू आहे सांभारी संघाच्या माध्यमातून. मी म्हणेन षटकार आलाय. येणारे चेंडू असतील 6 आणि 31 धावा.
हा चेंडू शांत आणि संयमी खेळ. आता समीकरण आहे 6 चेंडू 6 षटकार ची करामत केली जाईल का? 5 चेंडू 5 षटकार या ठिकाणी गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. 1 षटकार तर आलाय राकेश भगतच्या बॅट मधनं. आता 5 चेंडू आणि 5 षटकाराची नितांत गरज. पाच चेंडू 5 षटकारांची नितांत गरज. या ठिकाणी फटका चांगला आहे परंतु थांबून ठेवलं जातंय. राजसी विचार केला तर चांगला गोलंदाज आहे. 4 चेंडू 30 धावा. हो वाईट चेंडू. 4 चेंडू 29 धावा. बॅट स्पीड बघितला गेला ना तर आजूबाजूला मच्छर आला तर वाऱ्याने पण मरू शकतं. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा चांगला आहे. राकेश भगत खूप काळ नॉन स्ट्राईक इनला आला त्यामुळे कुठेतरी बॅकफुटला फेकून दिलं या सांभारी लेवाडी या संघाला. चला विष्णू वारा डिसिजन काय आहे मलंगड आणि चिखलोली. विष्णू come here boys. रिवर्स 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 इथे मात्र फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. मी म्हणे सांभारी लवाडचं चुकलं काय? मी म्हणे नीट चुकले राकेश भगतचं. कारण राकेश भगतला स्वतःला स्ट्राईकवर येणं खूप गरजेचं होतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवून खेळणं खूप गरजेचं होतं. तर आपल्याकडे स्ट्राईक ठेवली का नाही या? कारण तुझ्यासारखा फलंदाज असून सुद्धा सामना इथून मात्र सोडावा लागतोय सांभारी लवाडी या संघाला. हार्ड लक मित्रांनो. काय नाही, वेळ होती ती वेळ गेली. पुन्हा एकदा नव्याने काहीतरी सुरुवात करा. पुढच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा. तिसऱ्या पेरीमध्ये गावंडवाडी संघ अद्यापी